उठ ए उठा उठा लवकर. झोपली वाटतं मेकअप करून. सगळे काजूच आहेत. माळावर सापड उतरू कशाला. हा बघा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. एक नंबर रे खतरनाक. चला पाऊस आला चला भागो भागो बुवाला भागो मेला. तर शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आज आमचं कुंभकेश्वरला वगैरे जायचं प्लॅन ठरलंय. तर बघू पाऊस तर गेलाय अजून पाऊस गेलाय तर अजून पण हे उठलेलं नाही आहेत कोण. तर सगळ्यांना उठूया आधी. सकाळी 6 वाजता जायचा प्लॅन ठरला होता. अजून कोणी उठले नाही. सगळ्यांचा गप्पा टप्पा होईपर्यंत रात्री खूप उशीर झाला त्यामुळे सगळे मस्त आता आरामात झोपलेत अजून. तर बघूया चला कोण कोण उठतंय काय काय करतायत. बोलताय काकी चिकन म्हटलं जास्त इल्लाला आता चिकनच नाही अजून काय काय होतं. अजून भरपूर काय काय व्हरायटी बनवल्या होत्या की नाही. चल कोण कोण उठतंय का नाही. उठा लवकर उठ. ए उठा उठा लवकर. सगळ्यात कुठे गेला मेन लीडर बघा आमचा कसा झोपला बघा. ए सगळ्यात उठ. उठलो काय उठलो 6 वाजता जायचं ठरलेलं आपलं. मॅगी बनवता येत नाही. कशी बनवायची इच्छा तरी सुरुवात केली एवढ्या मोठ्या डब्यात. फार द मास्टर शेफ काय नाही. आता मी मॅगी बनवतोय. तुम्ही मॅगी बनवताना बघा. खायला तुम्हाला जमणार नाही आला आम्ही खाऊ. चला चालू कर तडकावाली मॅगी. हा तर ठेव इथे. तर गाईस आली आहे आता मॅगी आमची बनवून. काय काय कांदा टोमॅटो फ्रेश झालं एकदम. झोप पूर्ण करून मजा आली 7 वाजता अलार्म लावलेला. मला एक कमेंट मध्ये सांगा हिने व्हिडिओ टाकलेली तुम्हाला आवडलेली आहे. हिने चालू केली आहे. नीट व्यवस्थित बसा. शाळेचा जेवण आहे. नीट व्यवस्थित बसा. इथे आता सागरदा देवाची पूजा करतोय. तर हे बघा हे सागरदाचं देवघर आहे. हे बघा चला यांचं खाऊन काय होत नाही आता. हा ह्याला ना नाही कधी बोलायची सवयच नाही. 5-6 वेळ घेतली. अरे कधीतरी लाज कुठेतरी जाऊ दे चल. उठलो काय 6 वेळा खाऊन झालाय आणि उठलो. तर मित्रांनो आता 10:30 वाजलेत आणि आता मी सर्वांनी तयारी तर केलेली आहे. बघा आजचा लुक असा घेतलाय. टी शर्ट कितीला घेतलाय तर आम्हाला माहिती आहे. चला निघायचं मग. चला आता आम्ही चाललोय देवगड मध्ये आधी. मग तिकडे आम्ही ठरवू कुठे जायचं ते. कुणकेश्वरला तर आम्ही जाणारच आहे. मग तिकडे आपण मावशीकडे गेलो तर जाऊ आणि अजून आजूबाजूचे स्पॉट्स फिरूया. ठीक आहे चला चला चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. तर चला आता प्रवासाला स्टार्ट केलंय. पहिला आपण देवगडात जाऊ आणि कुणकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग नंतर पुढची प्लॅन विजयदुर्ग वगैरे पण आहे आजूबाजूला किल्ले. त्याच्यावर आपण विजयदुर्ग किल्ला फिरून येऊ. ठीक आहे. ही झोपली वाटतं मेकअप करून आणि मला पुढे बसायचं. हो एक क्षण महत्वाचा. काय सगळ्यांना शांत बसायला लागेल. तू शांत बसली की सगळ्यांनी शांत बसावं लागेल. शांत बसायला आपण काय झोपे नाही अजून. बंद पड. सगळे काजूच आहेत.
उतरून कशाला बघा दोन्ही साईडला आंब्याची झाडं मागे मागे तुझ्या बीर बीर तो कायम ओल्ड इज गोल्ड. कुणकेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आम्ही पोचलो इथे. बघा तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र कुणकेश्वर. इकडनं घेतलंय देवासाठी. मस्त आहे रे. बनव ना तू घरी. चला हिरो वाटतं घरी म्हणून घेतील का? घेतील ना. हा धुरंधर मध्ये घेतील सर. धुरंधर मध्ये. हा त्याला आता डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊन बघा आतमध्ये शूटिंग करायला देतात का. जर देत असतील तर दाखवू नक्कीच. जाईन पुढे असं वाटतंय का तुला जाईल मी असं? हो फ्युचर खूप ब्राईट आहे. तर आता आपण मंदिरात प्रवेश केलाय. इथे हे बाबा ठीक आहे मला नाही दारू आहे. मला नाही का विचारतो. चला चला मस्त आहे चांगला होता. ते मंदिर खूपच मस्त आहे. हे बघा दाखवतो मला. एंट्री तर एक नंबरच केली. हे बघा एक नंबर केलंय यार. खतरनाक वाटतंय. एंट्रन्स खूप मस्त आहे. मला तर आवडलंय. तर लाईन आहे खूप मोठी त्यामुळे दाखवतो. हे बघा लाईन. एक म्हणजे नीनासम पावसाची एवढी कृपा आहे ना आम्हाला एवढं भारी दर्शन भेटणार आहे. चल लवकर. चला हे बघा खूप लाईन आहे. हा बघा व्ह्यू व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तो बघा तर आज सोमवार आहे ना म्हणून ही गर्दी आहे. आता एवढी काय गर्दी नसते. जाऊ दे आपण मंदिरात आलो आहे. मध्ये गर्दी बघून चालणार नाही. आपल्याला मंदिरात राहील गर्दी असते. चला आता थोडा वेट करूया. वेळ लागेलच आपल्याला. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर मी आतमध्ये मोबाईल नाही नेत आहे. चला तर मित्रांनो जस्ट आम्ही आता दर्शन घेऊन आलो मंदिरात. खूप मस्त वाटलं. आता बघू आम्ही बीचवर जाऊ नाही तर इथेच थोडा वेळ घालवू आणि मग जाऊया आपण देवगड किल्ल्यावर. ठीक आहे. तर आता ना दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही थांबलोय. आपली गाडी थोडी टायर एक पंक्चर झालंय. तर आम्ही त्याच्यासाठी बघा इथे गॅरेज आहे. तर आता आम्ही ते करून घेतो आणि मग पुढे आपलं प्लॅन देवगड किल्ल्यावर जायचं. इथून 7 का 8 किलोमीटरवर आहे. तर तिकडे जाऊया. ठीक आहे. अरे कॅब कशी वाटते ती बोलले तुला. बरोबर नाही. तर चला हे आपलं करून घेऊया गाडीचं आणि मग डायरेक्ट देवगड किल्ल्यावर जाऊ. तर आता दुपारचे 3:20 झालेत आणि आता आम्ही उतरलोय तुमचं पोकरभाव ना. पोकरभाव सिद्धिविनायक गणेश मंदिरात आलोय. तिथं आम्ही आता गणपतीचं दर्शन घेऊ आणि बघू देवगड किल्ल्यावर जर प्लॅन झाला तर देवगड किल्ल्यावर जाऊ नाही तर मग डायरेक्ट घरी. मग सर्वेश आम्हाला दिला तर जेवण देईल. थोडं टेन्शन सर्विस देणार आहे. दिला सर्विसने दिला. टेन्शन मध्ये जेवण. चला जाऊया मंदिरात दर्शन घ्यायला. हे बघा इथं पाया पडून झालात ना की मग आपल्याला खाली जायचंय. हे बघा इथे पाया पडून झालं. इथून खाली रस्ता आहे. हो बघ चला काय इथून जायचं आहे. हे बघा पाणी बघा किती आहे. जाय जा पार पडेल पार पडेल. पडला
भरपूर काय रे, पाणी भरपूर आहे. देवगडातील म्हणजे कोणाला जास्त माहिती नसेल ना हे म्हणजे आहे, पण पर्यटन म्हणून आहे. पर्यावरण चांगलं आहे, पण हे पाण्याचा हा व्ह्यू एक नंबरच आहे. तुम्ही एक म्हणजे देवगडात आलात काहीतरी नाव आहे. कोकरगाव सिद्धिविनायक गणेश मंदिर या मंदिराचं नाव आहे. ठीक आहे, कुंकेश्वरवरून फक्त 11 किलोमीटर. फक्त 11 किलोमीटरवर आहे मंदिर. तर जिथे तुम्ही कुंकेश्वरवर जर आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. तर आता आपण ना ते कोकरबाव मंदिराचं दर्शन, गणपती मंदिराचं दर्शन घेऊन आलोय आणि आता आपण चाललोय देवगड किल्ल्यावर. आणि तिकडे एक बीच असेल तर बीचवर पण जाऊ. ठीक आहे. आणि हा अजून एक सांगतो, जर तुम्ही आमचा ट्रॅव्हल ब्लॉग बघितला नसेल तर तो पहिला ब्लॉग मी अपलोड केला आपल्या चॅनलवर, तो जाऊन आधी बघा. आणि हा नंतर बघा. अर्धा बघितला असेल तर पुढचा त्याच्यानंतर बघा. ठीक आहे, चला आता देवगडला जाऊ. तर आत्ता इथे आम्ही थोडंसं आम्हाला हे लागलं, असं बंदर टाईप आहे ते बघा, जेटी टाईप आहे. ते मच्छी लिलाव वगैरे आहे की नाही ते बघूया आधी. ते बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आधी. किरकोळ कुठे गेले होते? हे बघा, आत्ता मी त्यांना विचारलं कधी आहे दादा, उद्या आहे. आता तिथे भेटणार. तिथे 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 बोलतात. तिकडे 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 जाऊया. हा बघा, इथे लिलाव झालाय आता सब. हो, इथे आजोबा घेत आहेत मच्छी. हे बघा, इकडचा व्ह्यू बघा काय आहे, खतरनाक वाटतं एकदम. इथे मच्छीचा लिलाव होता, म्हणजे एकदम होलसेल भावात इथे मच्छी वगैरे भेटते. पण आता काय झालं, सकाळी होता वाटतं लिलाव आणि आता संपलेला आहे. म्हणजे आता जे उरलेले आहेत ते एकदम म्हणजे कमी भावात विकत आहेत असे. तर आता बघूया आजोबा घेतात की नाही. त्यांना जी पाहिजे होती ती नाही भेटली. आता हे बघा, ते पूर्ण समुद्र आहे. चला, ते आपल्याला पाहिजे होतं नाही भेटलं. आता आपण जाऊया देवगड किल्ल्यावर. तर आता आपण हे बघा, ही कोलंबी घेतली 500 रुपये. खूप इथे महागच होते ना सागरदा, जरा इकडे जरा महाग होते ना. तारकर्लीला आम्ही गेलो मागच्या वर्षी. तो ब्लॉग बघितला नसेल तर मी आय बटन मध्ये टाकलाय, तो बघून घ्या ब्लॉग. ठीक आहे, तिकडे आपल्याला स्वस्त भेटले ना. लिलाव वस्तू आपण लिलावातून घेतलेले मासे असतात ना, लिलावातून घेतले विकायसाठी होता, तो पटकन झाला. आपण यायच्या तो आम्ही मागच्या गेलो, तो लिलाव होता म्हणून ते आम्हाला स्वस्त भेटलेले आणि भरपूर मासे भेटलेले. तो ब्लॉग बघा, मी टाकलाय आय बटन मध्ये. ठीक आहे, चला आता काय, आता आम्ही आलोय देवगड किल्ल्यावर आणि इथे आम्ही आता ते लाईट हाऊस बघायला चाललोय. आणि पाऊस पण पडतोय त्याच्यात मधीच. आणि हे तिघं आपले बसलेत गाडीत, काय एन्जॉय करत नाही मुंबईत. मी आलो एवढी चौघ जण. तर इथे आता एंट्री किती 20 रुपये आहे ना एंट्री. ते 20 रुपये एंट्री करून आपण इकडे पुढे जाऊया. तर 20 रुपये तिकीट आहे लाईट हाऊस कडे जायची. आणि त्या जे रुद्र छोटा आहे म्हणून त्याचे 10 रुपये घेतलेत. तर चला, आम्ही असेच जाणार होतो, हे मिस करणार होतो, पण जाऊ दे आता पण आलोय. आणि हे आम्ही पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला, हे बघा लाईट हाऊस. आतमध्ये जायचं, आतून रोड आहे. चला, चप्पल काढायची आहे. चला चला चला. ही बघा अशी आहे वरून एंट्री. थांब निना, तू ये आता. थांब रे बाबा, पाय कुठे टाकू. कसं आहे,
सावकाश वर आपटशील. चला 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 हळू हा. हो तुझा मोबाईलला काय प्रॉब्लेम नाही ना. मोबाईल वॉटरप्रूफ आहे. हे बघा एक नंबर रे खतरनाक. हे बघा एक नंबर व्ह्यू आहे. ते पण इकडे गेल्यात वाटतं. कसं वाटतंय? एक नंबर आहे. हा बघा हा किल्ला आहे देवगड किल्ला इकडचा आतला. एक नंबर वाटते एक नंबर. जर इथे देवगड किल्ल्यावर आलात कधी तर या लाईट हाऊसला नक्कीच भेट द्या. आणि पण आहे बघा बोट दाखवतो तुम्हाला. बोट दाखवतो मस्त वाटते मस्त वाटते. आलेल्याचा काहीतरी फायदा झाला काय. देवगड किल्ल्याचा मॅप ना मी एवढा काय बघितला नव्हता. पण मला असं वाटतं हा लाईट हाऊस आहे ना त्या किल्ल्याचाच एक पार्ट असणार. म्हणजे किल्ल्याचं आतलं असणार कारण की पुढे तटबंदी दिसते. तर चला आता आपल्याला बीचवर जायचं आहे. त्यांना टाइमपास करता आपण बीचवर जायचं. चला गणपती बाप्पा मोरया. ते अजून त्याला आहे. चला चला रडू नका. चला चला एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर. काय अरे ते हेच आहे विंडमिल तेच आहे ते. आम्ही जाऊन आलो इथे. चला आता पण खाली जाऊन येऊया. व्ह्यू बघा. आणि ते तिघं कोंबडे राहिले तिकडे गाडीमध्ये बसून एन्जॉय करायला आलेत. आम्ही तर जाणार बाबा. आलो एका दिवसात खूप काय काय केलं एका दिवसात. हे राहिले तिकडे गाडीमध्ये बसून तेव्हा बघतायत तेव्हा तिकडे बघतायत. आम्ही तर मजा करून घेणार आमच्या जीवाची कारण की 6 दिवस सुट्टी काढली आहे मस्त. मुंबईला काय मिळत नसतं. मुंबईला काय असलं काय नसतं. म्हणजे आता आम्ही लाईफ जगून घेतोय एन्जॉय करून घेतोय सगळे. चले रुद्र मस्त येतोय. ते बघा हळूहळू निघतायत बिळातनं. यायचं का येऊ का नको असं होतंय त्यांचं. 1 2 3 चलो पाऊस आला. पाऊस चला पाऊस आला. चला भागो बुवाला भागो मेला. हॅलो तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आज आम्ही केले पहिलं तर कुणकेश्वर केलं. त्याच्यानंतर गणेश मंदिर केलं. ते सर्वेश कोणतं ते पोकरबाव सॉरी गाव नाही बाव पोकरबाव ते गणेश मंदिर केलं. आणि त्याच्यानंतर आत्ता मी देवगड किल्ल्यावर जाऊन ते लाईट हाऊसवर गेलेलो वरती आणि देवगड बीच फिरलो. खूप मजा आली आहे आणि आता आम्ही सर्व थकलो आहे. काय करायची याला ही बघा ही झोपली पण अजून आहे थोड्या वेळाने झोपली. तर चला घरी गेल्यावरच व्हिडिओ एंड करतो. ठीक आहे चला घरी जाऊन आता फ्रेश होतो मग व्हिडिओ एंड करतो. तर फायनली आता आम्ही आलो घरी जेवण वगैरे झालं. पत्ते खेळून झाले. आता परत पत्ते खेळायला बसलो. चालेल. तर आजचा दिवस आम्ही खूप केलेलो. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा मजा केली. एका दिवसात आम्ही तीन जागा ना. सकाळी गेलो कुणकेश्वरला. त्याच्यानंतर कोणता तो पोकरबाव पोकरबाव सिद्धिविनायक गणेश मंदिर.
तिकडे पण ते पण मंदिर खूप बघण्यासारखे आहे. कुणकेश्वरच्या इथून 7-8 किलोमीटरवर आहे. तर त्या मंदिरात जाऊन नक्कीच एकदा भेट द्या आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. मस्त होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो आपण? रायगड किल्ला. एक तर मग नंतर आम्ही तिसऱ्या लोकेशनला गेलो. ते म्हणजे देवगड लाईट हाऊस. किल्ल्यावर गेलेलो. किल्ल्यावरच आहे ते लाईट हाऊस. आता नवीन झालं. तिकडे एंट्री फी होती 20 रुपये. हे काय आले नाही. त्यांनी 20 केलं. बरोबर जाऊन 20 रुपये वाचले. आम्ही गाडीत मजा केली. आम्ही 40 रुपयाची मजा केली. तर ते तिकडनं जो व्ह्यू होता ना तो बघण्यासारखा होता. बघितलात ना व्हिडिओ मध्ये तुम्ही त्याला सांगतील परत बघायला सांग. हा बघितला मी बघितलं. पण तुम्ही प्रत्यक्षात बघणं वेगळं आणि मोबाईल मधनं मध्ये बघणं वेगळं आहे. तर आणि तिकडे देवगड किल्ला पण होता. देवगड जेटीला गेलो. हा नंतर आम्ही देवगड बीचवर गेलो. बीच पण मस्त होता. तिकडे थोड्या वेळ मजा केली आणि मग डायरेक्ट आता आलोय जेवलो आणि हा व्हिडिओ एंड करतोय आपण. तर मग हा पूर्ण आपल्या दिवसाचा म्हणजे एन्जॉय तर केला आम्ही खूप. पण तुम्हाला कसा वाटला? तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला की नाही तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करून जा. तू गेलं का ह्यांना तुझ्यात नवीन कोण असतील कर आता लगेच कर. तुम्ही पण करा लगेच. काय काय गावी आहे म्हणून नेटवर्क नाही. मुंबईला जाऊन कर. त्यांच्याकडे आणि तुम्ही पण जर गावी असाल आणि हा ब्लॉग बघत असाल म्हणजे त्यांच्याकडे रेंज आहे. हा म्हणजे रेंज आहे तुमच्याकडे मग सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.